दिसून आला बिलकुल बापा बापा याच्यात पूर्ण सामान भरलो. कोणते कोणते 2 वाकरा 2 चादर 2 पोते. तू कायले चालला असते ती लग्न जोडावले. हे वाकरा चादरा पोते कशासाठी बापा तर तेच तर कामाचे आहे. कोणत्या कामाचे आहे हिवाळ्याच्या दिवसात आपण चांगलो बाहेर लावले होय. कदाचित आपल्याला एखाद्या ठिकाणी मुक्काम करायचा असला तर कोणाला हातरून मागून अच्छा त्या गोष्टीसाठी का. बरं मला सांग 2 वाकरा 2 चादरा आणि 2 पोते हे कसे कसे याची विल्हेवाट लावशील. 1 चादर 1 वाकर आईले होईल. हातराले वाकर पांघराले चादर आईचा निपटला. 1 वाकर 1 चादर तुम्हाला होईल. माझा निपटला. मग आता मला सांग 2 पोते कोण्या गोष्टीसाठी. तेच तर महत्वाचे आहे. म्हणजे कसे. 1 मी डोक्याकडून टाकीन 1 पायाकडून टाकीन. पाहिजे याची अक्कल. त्या रेल्वे स्टेशनवर झोपाची वेळ आली तू 1 खालून टाकशील 1 वरून टाकशील आणि त्यामध्ये ते लाल कपडेवाला कुली आला त्याला वाटलं का माल होय का भरला आहे आणि त्यानं दाबण सुतळी घेऊन मधातून टाके मारलं. म्हणजे कसा कसा काचे मारल. दोनही पोत्याच्या फटीतून पायी जवळ आला कसा कंबर ढिली आहे तुझी. बरं ठीक आहे दे आईले आवाज. बोलव आईले. खेळमी आहे पण मोठा दिमाग. इकडून काष्टा सवार तिकडून मुद्रा सवार होटाले लालीन पावडर गाली म्हणते तशावाली गमत आहे. हो ना का बरेच दिवस झाले ना सारा धुवार पडून राहिला तिच्या. झाली का आई तयारी निघायचं का. कमलेश आली लवकर आपण रेल्वे स्टेशनवर आलो तर तू डायरेक्ट त्या पोरीच्या घरी जाणं उचित नाही. नाही का नाही आहे. म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. तू पण आई बॅग वगैरे इथंच ठेव. मी आईसोबत इथंच थांबतो. तू गावामध्ये वस्तीमध्ये जा आणि एखादा पानटपरीवाला वगैरे असेल त्याला विचार. त्या पोरीच्या बापाचं नाव आहे रामरावजी सोनकुसरे. असाच विचार का विचारशील. रामरावजी सोनकुत्रे नाही बागल खोपडा पोरगी बाजात पहिले भरभर डोळे मारतील. तुम्हीच तर म्हणला ना रामरावजी सोनकुत्रे. नाही म्हणलो सोनकुसरे म्हणलो. का म्हणशील रामरावजी तू तुला नाही म्हणतात. तुला काम बिघडवशील. तू काम आपण समाजाचे कोण गोष्टी ना तर तिथे जाशील आणि त्यांना विचारशील काय रामराव पोस्टेचा घर कोणता म्हणे. असा विचारशील. जा मग लवकर. ठीक आहे मी द्या तुम्ही बसा टेन्शनवर. बहीण म्हणजे रे बाबा आपल्या हातात फायदा होता तर काही चान्स सोडावा. जातो धावत आणि परत येतो त्या बहीण आहे. हाका कसा मारू
बापरीच्या झाडापाशी घर आहे म्हणे तर हाच असं मग घरी आहेत का नाही तर माहित नाही. एक आवाज मारून पाहतो ना मग लपून जातो नाही तर भरला जुता घेऊन मला धावायच्या बहिण आहे. रामरावजी सोड कुत्रे कुत्रे जमा झाले. कोणी कुत्रे कुत्रे म्हणते त्याला आपल्या घरात ना इकडे घरात आतमध्ये नाही आल्या त्याला गेटच्या बाहेर आहेत ना. पण कुत्रे काडी घेऊन जातो त्याच्या लमतेच्या मस्तकावर. रामरावजी सोड कुत्रे आजी आहेत का घरात? कोण कुत्रे? कोण कुत्रे? तुम्हीच का ते? आम्ही कुत्रे नाही जे तू कुत्र्याची पैदास. अजी मला तुमचं नाव नाही समजून राहिला बरोबर. रामरावजी सोन कुसरे. हा ते कुत्रे कुत्रे म्हणजे आमच्या कुत्र्याची पैदास थोडी. आता सापडला आता मस्तकात मार होतो तो दणका चांगला. तेच म्हणत होतो मी. बोल काय? आम्ही आलो तुमची पावाले. दाखवा मला घर चांगला. हो बाबा काहून नाही तुमचे धंदेच ते कोण कोण आले रे? मी मालक मालकीन. तुम्ही मालकी नाही पाहिजे का? हो बाबा तिला फोटो दाखवतो. अजय पावाले म्हणल्या तुम्ही घरदार घरदार नाही घरदार तर दिसत पण तुमची पोरगी म्हणलं त्या भाड्या भोसडीची कळत माणूस आहे बाबा. हा काकड आरतीत नसेल जास्त. मराठी नाही जमते. जास्त बोलायचं कमी बोल पण अर्थ असेल बोललं मी. पोरगी म्हणलो पोरगी. पोरगी म्हणजे लग्न करायचं. हा लग्न करावं सर. लग्न तर करायचं का पण आम्ही गरीब माणसं. गरीब माणसं म्हणजे असं आहे एका दिवसात तर नाही होणार. मी विचार केला आपल्या मनात एका हाताचे दोन हात झाले तर पोरीचा बाप मोकळा होऊन जाते. नाही का? आता युग कसा आहे जग कसं आहे. पण गोष्ट एक आहे सोन कुसरेजी आता पाहुणे झाले आहेत. द्या नाही तर नको द्या तशी काही जबरदस्ती नाही. पण आता आलाच आम्ही तेवढे दुरून तर जरासा चहा पाणी तर पाहिजे का नाही तुम्हाला. जुते चारला तर मग तुम्ही बेकार माणसा. आपल्या तोंडाने चहा पाणी आपल्याला पोरगी दाखवायच्या वेळेस काहीतरी पोहे पोहे बनवावं लागते ना. चहा पाणी चाराचा अमुक चारा जुते चारला तर नाही जमन का? नाही करून ठेवा मग आणू का मी? रामरावजी सोनकुत्रे म्हणते. रामरावजी सोनकुत्रे बरं झालं आपण जरा समजदारीने बोलतो. नाही तर काय आमच्या घरी येऊन जर आमची कोणी बेइज्जत करणार आम्ही गरीब जरी असून चालेल पण स्वाभिमान शून्यतेने जीवन जगणारे माणसं नाही. उद्या मनाची आज मरून गेलो तरी चालेल पण आपला स्वाभिमान आम्ही कायम ठेवतो. ऐका काय होते. हुशार होता रामराव स्वतः मनाचा दादा स्वतः मनाचा होती रे रामराव
वाटतं नाहीये. या आई साहेब, ओ मालक. अरे चला घर दिसला. दिसला काय? हो हो हो. कमलेश चला. ए बाळा कमलेश रे हा. कुठे गेला हा? अगं पाणी पित होतो. काय झालं, मिळालं का रे घर? भेटला घर. काय म्हणे, येऊ द्या म्हणे पाहुणे घेऊन. तयारीत आहे का? हो हो हो. काय उलटा पलटा बोलला नाही ना? हो, आता तो गुजरू. होय काकड आरतीत जाते का नाही तर काजल लमचा काहून? ओळण टप्पू सारखा बोले. हो का? हो, मी म्हणला बस कडकट माणूस पण शांतही स्वभावाच्या तेवढाच आहे. असं का? हो हो हो. मग जायचं का? हो चला ना. चला लवकर. चला. आता याले रामरावजी म्हणू का मामाजी म्हणू की बहीण नाही तसंच तसंच नंतर. नमस्कार जी. नमस्कार. आलो आम्ही एकटेच? हा, नाही हा. आहेत ना. कोणी देवळात थांबले होते का तुम्ही? हो त्या काय होती बसले होते टेन्शन वर. टेन्शन? हो जे. टेन्शन के स्टेशनवर? हा ते पोरगी पाहायची आता रीतिरिवाजाला पाहायला पाहिजे. एखाद्या घरी आम्ही व्यवस्था केली असती. मी पहिले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कोणात कोण करत? नमस्कार जी करतो जी. वाकून करा वाकून. आणि हे माय मालक. नमस्कार जी नमस्कार. लोखंडी पलंग आहे. आमच्या इथे सोपा नाही. आम्ही कठीणवाले माणसं आहोत. हो हो ठीक आहे. बसा बसा त्याच्यावर. मालतेन साहेब. तुम्ही बसा बाई. बाई बसा याच्यावर. हो बसते बसते मी सांगतो ना. आई साहेब. कमलेश हा कोण्या जागी आणला रे तू? काहून? याचा तर डुक्कर झोपला रे हा. नाही तुम्हाला रावा येऊन रावाच्या येते. माणूस चांगला आहे हो पण वास येते गंदी गंदी मला उलट्या आल्यासारखं अहो वाटतं. माणूस चांगला आहे तुम्हाला पसंत आहे का? कसा कसा बोलते रे? नालायक आहे तुला कोणी येड्या भगत आहे का रे? अरे पहा देखायला चांगला आहे बोलायला चांगला आहे पण हा डुक्कर झोपडा मंदिरात एवढा गरीब आहे काय भीक मागे आहे हा? तो काही असे आपल्या घरी कमी आहे का? दादा काय राहतो? पुण्या. मुंबई जवळचा. हो हो जी. पाय धुवून घ्या रीतिरिवाजाप्रमाणे. हो मी सांगतो ना. मग बसा हो, याच्यावर. हो, हो. हो तुमच्या याच्यावर बसून पंगावर जी पंगावर. आई साहेब आता आमच्या पोराबाराई मध्ये तुम्ही एक शायनी बाई हा इकडे पाणी आहे. हा पाणी घ्या ना पातून घ्या. का करू? हा पाणी घ्या ना पातून घ्या म्हणलो. बोलता नाही का बोलता नाही येड्या भक्ता. कामकाजी. मी तुझी आई आहे ना हो मग कसं बोलायचं? कसं म्हणलो? पाय धुवून घ्यायचं कसं असतं म्हणलो ना. असं का पादून घे म्हणजे मला मी काय पादरी आहे काय? माझी जीप नाही पलटे आई साहेब. आपण समजून जा यानं का म्हणलं. एक वेळ म्हणता दोन वेळा म्हणला धुवून घ्या धुवून घ्या. पादून घेऊन ते नाला पुढे बकरी बकरी हो मी मला म्हणलो कोणा म्हणले तू? तुम्ही असे असे खरबडत होते का नाही. हा इकडून काळा बकरनं पांढरी पाठ येत होती ते पा बोलतली का नाही तर मी म्हणलो भाई मालकीन खालच्या मानानं घेऊन जायची घासू घासू. म्हणलो नको सिद्धीची येत म्हणून त्याने तिकडेच पलटवलं. हो अरे मी नाही हा का नाही आमच्याच बा नड्ड्यामध्ये बोट टाकली बिलटा बसला होता बिलटा असं चांगला अंदरवरी नाही जाऊ दे ना. हो अंदर टाकली ना. हा हा घे. दोन का बसा त्याची. ए हा ते कावर आहे पलंग होय ना पलंग होय ना. बोलंग होय हा काय रे कोण्या झोपड्यात डुक्कर साहेबाला लवकर 2-3 पाठवा. हो ते पलंगावर. अर्जंट पाठवा. पोरगी पाहायला आले. हो पोरगी पावाचं काम चालू आहे. तुम्ही ये ज्या खिशात पैसे घेऊ. मालक या तुम्ही करा. हो? हुशार आहे ना. हो बसा बसा नाही तर झोप आले का रे? अभ्यास करून आला का नाही यात? होळी आली म्हणलास का बे तू?
पोरीच्या धुवा धसला का नाही गे? असं नाही करा तू पोरगी पाहायला आलास ना काही शहाण्यासारखा वागशील का नाही वागशील व्यवस्थित वाग थोडा तुम्हाला वास येते ना त्याच्यावर नको बसा हा मा याच्यावर बसा दुपट्ट्यावर असं बोलत का नाही भंगसोळ नाही ना आता या दुपट्ट्यावर बसा मा कोण्या शिद्धापदात बोलायचं खराब होईल तर मा होईल मी आपल्या वावरात जाऊन धुवून घेईन अरे ओसाय कशी तरी वाशम राहिली घन वासते नुसती गंदी गंदी नी बापा काय दुपार झोपे घालणं मा काय पोरगी मारते मा पोरगा द्या पण गोष्ट एक आहे आई या घरात एकच पोरगी आहे हो जे चहा घेऊन येईल तेच पोरगी होय तुम्ही बरोबर पाहिजे नाही तर दाखवलं नाही म्हणा ते आले जवळ का तुम्ही वरतून पाहिजे आणि मी खालतून पाहिजे तेच तर नाही समजे तुम्हाला तुम्ही वरतून का पाल कोण्या पोरीच्या डोरा लहान राहते कोण्या पोरीच्या गालाला तिल राहते कोणती पोरगी अशी हेकणी राहते ते वरतून तुम्ही चेहरा पाहिजे आणि मी खालतून का पाहिणार कोण्या पोरीच्या पायाला 11 बोट राहते कोण्या पोरीच्या पायाला पांढरा डाग राहते कोळाच्या ते मी पाहिजे म्हणलो हा बरोबर लक्ष ठेव जा बाई कल्पना काय बाबूजी आवाज दिला का मला गरीबी जरूर आहे पोरीचा जन्म हा दुसऱ्याच्या हाती आहे दुसऱ्याच्या घरी जाशील आज ना उद्या तुझी आई ह्या ठिकाणी असती मलाही काहीतरी आगळा वेगळा वाटलं असतं पण माझ्या दुर्दैवाचा सवाल काय करू लग्न तर जरूर करावं लागेल ना मला नाही का हो ना बाबूजी घरी राहण्याची वस्तू घरी ठेवण्याची वस्तू नाही पाहुणे आले जरा पाणी दे आणि चाय कर लवकर पाहुणे आले बघायला पण काय सांगू सकाळी आले दुपारी आले पाहुणे आले चांगला बसणार हॅलो हॅलो
ते पोरगे चांगली माझ्या गरिबीप्रमाणे म्हणजे आणि नाही काही तर हातच्या हातही करत तरी ठीक आहे. म्हणजे आम्ही त्याच्या पैसे पण नाही मी लेखी देऊन देतो कोर्ट मॅरेज मध्ये तरी चालेल. तसा नाही तुम्ही बोलून घे जा मला पाठवा 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 लवकर. पहिले नाव विचारा माय मालकीन आता विचारा ना, पोरी विचारा. हा हॅलो बोला ना. बेटा तुझं नाव काय? माझं नाव कल्पना रामरावजी सोनकुसरे. सोनकुसरे नाही, सोनकुसरे. सोनकुसरे हा सोनकुसरे हा छान छान आडनाव सोनकुसरे. निमजे सोनकुसरे हा मामाचं आडनाव निमजे. असं तुझं शिक्षण माझं शिक्षण हो BA फर्स्ट इयर. चला मला कापड नाही राहू बिघडलं काम हे पोरगी म्हणते फर्स्ट म्हणते मला काय करे हा नंतर बिलकुल पागल आहे. मला माहित नव्हतं तुम्हाला माझ्या असं नशिबात भेटशील म्हणून तू अला टप्पू होते. आईनं काय विचारलं किती शिक्षण झालंय म्हणते एक फट्टे फर्स्ट म्हणते फर्स्ट नाही म्हणलं पगल्या. ते म्हणते तिचं शिक्षण BA फर्स्ट इयर झालेलं आहे. BA फर्स्ट इयर म्हणजे माहित आहे का 12वीच्या वरती आणि 14वीच्या खालती 13वा वर्ग असते ना त्याला BA फर्स्ट इयर म्हणतात. त्याच्या पहिले सांग तुला वावरातले काम जमते का बेटा? मला वावरातले सगळेच काम जमतात. आणि घरचे घरचे पण स्वयंपाक पासून सगळे. हो का? हो शिवणकला हो सेविंग क्लास पण केली आहे. बस जमला मग आमच्या देवत पावला. आमच्या घरी नाही का कमीत कमी 25-30 लेबर राहतात काम करावले. हो का? हो त्या काम करू करू त्याच्या चट्ट्या फाटून जातात. त्या शिवलीस तरी मोठी निघते आणि वावरातलाही करता. काय म्हटलं? वावरातलाही काम करता का? वावरातलं पण काम करते. निंदन खुरपण कापण वगैरे वगैरे सगळंच ऑल टोटल करते. निंदन करते सगळंच करते. उपरता नाहीये गाजी पोरा 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 काय पण बोलता का? वावरातला सगळं जमते. हो नांगर वगैरे हाणता नाही. माणसाचे काम कसे जमणार बाहेर? नाही. आमच्या घर बायाला बंड्या झुकून दिला म्हणजे नेतात वावरात. हो. ठीक आहे साहेब जे विचारायचं तेच विचारा. ते मायने चालवलं असेल. पाया लागून घ्या मालकाच्या ना मालकीच्या लागल्या. माझ्यावर पैसे नाहीत रे बाबा. मी पैसे नाही देवाचे. पैसे बी नाहीत रे. अष्टपुत्र सौभाग्यवती लवकर मर तुया पती. सारी इष्टच लागल माय एकाट्या हाती. गावात पिंजऱ्या काऊनी काऊ का म्हणलास तू? आशीर्वाद दिले. कोणता आशीर्वाद दिलास? म्हणजे तुम्हाला कसा आवाज आला? सांग पहिले का म्हणणार? अष्टपुत्र सौभाग्यवती. बरं जेव्हा सरकारचं 2 मध्ये 8 मध्ये ते चाललंय काही हरकत नाही. एक तर ठीक आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती वती मग त्याच्यानंतर नको मरे तुया पती. नको मरे तुया पती. हा सारी इष्टच राहील दोघा भावाच्या हाती म्हणलो. तू असं म्हणलास ना? कसं म्हणलो आता? मी बोलतात काही समजून बसलो. बिघडवल्या होत्या ना पळालो असतो आता उठू. जाऊ दे मी काय म्हणतो आता खाण्या देण्याच्या बोलून घ्या. हो त्याला सांगून द्या पहिले तिच्या बापाले. तर तू का नाही काय पाय माहित आहे का? आईच्या स्वभाव तापड आहे मग. मी काय म्हणतो मी का नाही त्या मामाजी सोबत बोलतो. हो, हो. तू का नाही असं आईले आला बरं पण तिच्या पुढे जाऊन झोपूनच जातो. सांगून राहिलं चांगला. मी म्हणजे मामाजी सोबत बोलताना तिथे दिसले नाही पाहिजे. तसाच तर म्हणतो. झोपतो म्हणतोस ना? दिसून नाही देत ना. जा लवकर सांग. मामाजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. मला सांगा मुलगा पसंत आहे का तुम्हाला? मुलगा तर ठीक आहे पण प्रश्न तोच आहे आमच्या गरिबीचा. मी समजू शकतो
मी पाहता बरोबर सर्व काही लक्षात आलं माझ्या. पण तुम्ही काळजी करू नका. म्हणजे जर आम्ही जर तुमच्या सोयीला बनत असून तर सोयीची मांडी झाकत नसेल तर काय त्या अर्थ हो सोय एकदम बरोबर. आहे की नाही. हो हो. म्हणून एक गोष्ट महत्वाची सांगावं असं वाटते. कोणती? माझी आईचा स्वभाव तुम्हाला माहित झालंच असेल. बोलण्यावरून समजते म्हणा. आहे की नाही. आणि त्याच्यामुळं एक गोष्ट महत्वाची सांगावं असं वाटते. ती बिना हुंड्याने लग्न करणार नाही. मग आता कसं करू? मी आहे ना, घाबरू नका ना. अच्छा अच्छा अच्छा. हा तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची मागणी करेल, ज्या ज्या गोष्ट तुमच्याकडे मागणी करेल, ज्या ज्या वस्तू मागेल, मामाजी तुम्ही फक्त हो म्हणा, बाकीचं मी सांभाळून घेईन. तर तुम्ही आता प्रश्नच नाही जी. स्वर्गात गेल्यासारखं वाटतं असं विचारायचा असं वाटतं माणसाला. हे देव कोणाच्या माझं सगळं काही ठीक आहे ना, करायला नाही एवढं काम. ठीक आहे, मग थांबा तुम्ही. पुण्या आई कुठे आहे? ते तिकडे गेली आई घराच्या मागं. अरे बाया माणसाला समजून जातात का समजून जावं लागतं. आई मी का म्हणलं, सगळं काही झालं व्यवस्थित. हा. त्या मुलीच्या वडिलांसोबत बोलतं का काही, काही घेण्या देणे काही आहे का काही तुमचं? नाही नाही नाही, दोन शब्द बोलते मी. बोलतं का? हो हो हो. बोल ना मामाजी, बोला बोला बोला. भाऊ बाई तर एक गोष्ट आहे. तर माझी एक इच्छा आहे, म्हणजे अट आहे माझी. हा 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 बोला ना. तर सगळं काही बरोबर झालं, मुलगी वगैरे पसंत आली. पण मला अन्नामध्ये लग्न होणार, पण लग्नामध्ये आनंद कोणतं पाहिजे? कोणतं पाहिजे? सोफा आणि काय म्हणतात एक कुटी, पलंग आणि 50,000 रुपये हुंडा. मिरची किती नाहीये रे काऊन मिरची आली होती. माझ्या मध्ये माहित आता का सांगू. कमता कत मरने की निशाणी बोलते ना. का म्हणते? वो खिशात 4 रुपये नाही. अचानक योगाला तुम्ही म्हणता म्हणून मुलगी देतो. म्हणजे पण पैसे 50,000 स्कूटी आणि ते वगैरे वगैरे म्हणून चक्कर आला. मालकान सांगितलं नसेल ना तुम्हाला. हो ना. होच मनाला काय फिकर करतात. तर स्कूटी हा. आणि 50,000 रुपये. हो. आणि ते भिंतीला चिपकवतात नाही का ते टीव्ही, ते मोठीवाली. हा, हा, हा. हा एलजी ते टीव्ही पाहिजे. ठीक आहे, तुम्ही चिंता नाही करायची. तेही लागलं तुम्हाला माझ्या झोपला दिसते म्हणून का जी. हा मग काय ते गरज नाही त्या डुक्कर झोपड्यासोबत. नाही, आमच्या जे काही आहे ते आमच्या मागे पुढे कोण आहे, आम्ही आताही घर बांधू शकतो. पण पोरगी गेली काम खतम. पटलं ना? वेळपणी तर मी तुमच्या घरी माझ्या पोरी बरोबर येऊन राहू शकतो. कायले कोणता काम आहे? माझा कोण आहे या जगात? नाही 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 नाही, तो आम्ही जिम्मा घेणार नाही. तुम्ही आपल्या घरी, मी आपल्या घरी. बाई मनाचं तात्पर्य माझी एकच एक पोरगी आहे. मुलगा घरी असता तर नाही काही तर छोटा मोठा घर बांधून ठेवलं असतं. पण मी कोणासाठी बांधील रे? वाटलं तर 4 दिवस तरी तर नको आता लग्न झाला की तिकडे हटा. ठीक आहे ना. आम्ही काय करत नाही. नाही येत तुमच्या घरी शेवट मुलगी तर सुखानं राहील ना. हो बाबा. ठीक आहे, मग लागला. हो लागला. सगळं झालं ना. माय माझी आता नाही का काय नाही, उद्या परवा येवाची भानगड लावायचा. तुम्ही आपल्या बाईने तयार करा आणि आम्ही आपल्या मालकाला बोले तसाच आले त्याची वंदावी पावले. तुम्ही सगळं काही करतो म्हणलं ना. हो हो. माझं काम पोरीले आणणे. फक्त नवरीचं बनवा ना. आता त्याचं काम आहे. आम्ही आपल्या मालकाला येतच नवरदेव बनवतो. काय ते कोणाच्या घरी नेऊ? तो तुमचा प्रश्न. तुमच्या विचारावर मी उभा आहे. ठीक आहे, एखादा कोयपणा वगैरे द्या. कपडे घ्या आले काही बाय. त्याच्या घरी होत नोकर पुण्या नावाचा रे दादा, पुण्या नावाचा हो दिरे दिरे रे. पुण्या नावाचा हो दिरे दिरे रे. त्याच्या घरी होत नोकर पुण्या नावाचा रे दादा, पुण्या नावाचा हो दिरे दिरे रे. पुण्या नावाचा रे दादा, पुण्या नावाचा
सारे मिळून जमवला थाट त्याच्या लग्नाचा रे दादा, त्याच्या लग्नाचा हो दिरे दिरे सारे मिळून जमवला थाट त्याच्या लग्नाचा रे दादा, त्याच्या लग्नाचा हो दिरे दिरे गाना म्हणा आता टुकूर टुकूर निसता खावाच्याच काम करा लड्डू बनवले मंडपा किती गाजुला झुलासी लेकी देनाचा परद्यासी काहुना बापा कळसी. गाणं म्हणा ना. पहिली हरद शिवारे आले, पहिली हरद शिवारे आले, दुसरी हरद या कुवारे आले, दुसरी हरद या कुवारे आले. मामाचे बोलवा बाई बाई कल्पना ये बेटा. जवळ या ना बाबा, तेवढ्या दुरून पुरल का तुमच्या? एवढा जवळ नाही एकदमच. हा चांगली कॅसेट लावજો का डेकोरेशन वाला नाही पैसे नाही देवाची हो. ढोरा वासराले अक्षिता मिळेल का? गाई म्हशीले अक्षिता मिळेल का? कोल्या कुत्र्याला अक्षिता मिळाल्या का? सर्व इष्ट मित्र मंडळीला अक्षिता मिळेल का? कोणती कॅसेट लावून रे याला साल्या सुल्या करते. मंगळ चालू कर. अमर घर घरे सिंग फळफळे सिंगाट टाकले खरे नवरदे नवरीसाठी फळफळे शुभमंगल काळ्यात
बाबरीच्या काळ्या नवरदेव बनला नवरीच्या भाड्या शुभमंगल कारला तर कारला लहान मोठा कारला नवरदेव आपल्या बहिणीने घेऊन परालो शुभमंगल झाली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघर गुळते मधुपर्क पूजन करा अंदर फटाके वाजन स्त्री बहुगलवलन करणे दोघे करावी उभी शुभमंगल ब्रह्मदेवाची गाठ होय म्हणतात कधी सुटली गिटली तर अर्ध्यातून बायको पडते द्या पैसे गाठीचे पैसे द्या ना तुमची साडी राहते तर नाही देते का द्या वैदे पैसे द्या हात टाकते तर त्याचे लोक द्या ना ते हात टाकता गांधीजी गांधी बाबाजी कोटी बस बसून तळी मारून राहते त्या जागी मी पाहिजे हो का या मग लवकर हो मी तुमच्या सजवून ठेवतो पसंत मामाजी आम्हाला थोडं लवकर सार केलं तर कुठे चांगलं होईल. ठीक आहे सार्थ करतो. माझा काळजाचा तुकडा मी तुमच्या हातात दिला. आमच्या गरिबीची विक्री नाही कराल तर चांगलं होऊन जाईल. एक तर घरी दुःख मी तुमच्या मायेशी बोलता बोलता बोललो परंतु आता माझं मला माहित आहे माझं का उद्या मरण्यापेक्षा मी आज मरण आलं तरी चांगलं समजेन पण माझ्या पोरीकडे दुर्लक्ष नका करू. मामाजी तुम्ही त्या गोष्टीचा टेन्शन ठेवू नका. ठीक आहे येऊ आम्ही. जो
माय माझा बाप माझा परिवार, पण आज माझ्या दुर्भाग्याची गोष्ट आहे. अरे माझे न माझे म्हणता म्हणती कुणी नाही कोणासाठी. माझे न माझे म्हणती म्हणती पर नाही कोणासाठी. माझे न माझे म्हणती म्हणती कुणी नाही कोणासाठी. माझे विचार लक्षात आले ना, सगळं काही सहन करेन. हो म्हणायचं, नाही झालं तरी चालेल, पण कोणाचं मन दुखवणार नाही. बाबूजी, तुम्ही दिलेले संस्कार माझ्या हृदयात आहे. मी तुमच्या नावाला कधी बट्ट लावू देणार नाही. परंतु बाबूजी, मी एकटी एक मुलगी तुमची, आणि मी आता माझी काळजी करायची नाही. माझं काय आहे ह्या जगात? तू आनंदीत आणि हसऱ्या चेहऱ्याने जेव्हा बोलशील, तुझ्या सपनात काहीतरी सामंत असेल, मी या ठिकाणून समजेन की नाही. सौभाग्य आहे माझ्या पोटचे, सौभाग्य उजाळले. बाबूजी, मी गेल्यानंतर बरोबर दवाई घेता, बरोबर जेवण वगैरे करता, आपल्या तब्येतीची काळजी घेता. बाबूजी, माझ्या तब्येतीच्या नाही, फक्त ठीक आहे. ठीक आहे बाबू. जावई, काय बाबाजी? माझ्या पोरीचा बाप तुम्ही बना, माझ्या पोरीचा भाऊ तुम्ही बना. माझ्या पोरीला आई नाही, कदाचित तुमच्या आईने कमी जास्त केलं ना, या गोष्टीची सगळी जाणीव तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे बाबाजी.